कशासाठी केली? म्हणजे पुरेसे अतिरेकी नाहीत म्हणून केली त्यांनी म्हणजे मी तेच तुम्हाला सांगतोय की नथुरामचं नाटक करणारे आणि संघ यांच्यातला संबंध जो जोडला जातोय त्या संदर्भातली आत्ताची ताजी माहिती की जी माझ्याही ज्ञानात भर घालणारी त्या दिवशी होती, म्हणून मी फक्त तुमच्या समोर मांडली इतकंच. म्हणजे मिलिंद मराठे, एकीकडे अफजल गुरुचा कार्यक्रम करणं हे जर तुम्हाला देशद्रोह वाटत असेल तर मग नथुरामचे पुतळे उभारणं याला तुम्ही देशद्रोह म्हणणार नाही का? देशद्रोहाची सीमा हे देखील येतं का घोषणा देऊन प्रत्यक्ष कृती करणं हे देखील येतं? मिलिंद मराठे. मिलिंद मराठे बोला. सुरुवातीला मी आपल्याला एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करून सांगू इच्छितो की कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनांवरती जो एक आरोप केला जातो आहे त्यामध्ये कोण दोषी आहे कोण दोषी नाही हे कोर्ट यथावकाश निश्चित करेल. पण ज्या कन्हैयाच्या बाबतीत आपण म्हणतो आहोत की त्यांनी घोषणा दिल्या नव्हत्या त्याचेही व्हिडिओ आज सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत. जे व्हिडिओ JNUच्या व्हाईस चान्सलरनी गठीत केलेल्या 3 प्राध्यापकांच्या समितीने 7 JNUच्या स्टुडंट्सना ह्यामध्ये दोषी करून ते सगळे व्हिडिओ सरकारला पोलिसांना दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, घोषणा दिली आणि नाही दिली हे जरी वादातीत आहे असा एक भ्रम उत्पन्न करण्यामध्ये आज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवाले काही म्हणत असले तरी सुद्धा तुम्ही कन्हैयाच्या भाषणाच्या मागे असलेल्या भारताच्या नकाशाकडे जर नजर टाकलीत तर गुजरात आणि काश्मीर हा भाग पाकिस्तानचा त्यांनी दाखवलेला आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट, सगळी जी चर्चा होते आहे ती चर्चा फक्त घोषणांवरती होते आहे. माझा मूळ आक्षेप असा आहे की मकबूल भट्ट जो पाकिस्तानी आतंकवादी होता आणि ज्यांनी भारतामध्ये अमीर चंद ह्या पोलीस ऑफिसरला मारला, त्याच्यानंतर रवींद्र म्हात्रे यांना JKLFच्या लोकांनी मकबूल भट्टच्या सुटकेकरता मारला, अशा प्रकारच्या लोकांनंतर गंजू म्हणून जे न्यायाधीश होते ज्यांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली मकबूल भट्टला, त्याचा JKLFच्या लोकांनी मारला. तर असा मकबूल भट्ट आणि असा अफजल गुरु यांच्या शहादत दिवसाचा कार्यक्रम मुळात आयोजित करणं हा राष्ट्रद्रोह नाही. मग त्यातल्या घोषणा कोणी दिल्या? कन्हैयाने दिल्या का आणि कोणी दिल्या? कन्हैया हा जर का जवाहरलाल नेहरू स्टुडंट युनियनचा इलेक्टेड चेअरमन आहे. मिलिंद मराठे मला एक सेकंड, कार्यक्रम ऑर्गनाईज त्यांनी केला, त्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला नव्हता, तो त्या ठिकाणी होता. आणि दुसरी गोष्ट, समजा त्याला जर का त्यांनी अरेंज केलेलं नाही तर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या विरोधात तक्रार का केली नाही? विद्यार्थी परिषदेला FIR का दाखल करायला लागली या घोषणांच्या विरोधामध्ये? आणि कन्हैयाच्या मागचं तुम्ही पोस्टर बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला त्याची लिनिंग कळत नाही. नंबर 1. नंबर दुसरा, ज्या वेळेला आपण एखादा आरोप करतो त्यावेळेला तो केवळ 9 फेब्रुवारीची घटना म्हणून बघून चालत नाही. उद्या रस्त्यावर जाणाऱ्या एखाद्या वेडसर माणसाने पाकिस्तान जिंदाबादची जर घोषणा दिली तर आपण त्याच्याकडे हसून दुर्लक्ष करतो. पण ज्या वेळेला ही घोषणा देणारे आणि या घोषणेला समर्थन करणारे लोक आणि त्यांचा जर का तुम्ही इतिहास बघितलात तर लक्षात येतं की यांची विचारसरणी ही या देशाला विरोध करण्याची आहे आणि म्हणून त्याचा एकत्रित विचार केला पाहिजे. केवळ घोषणा दिली का नाही दिली, मग जर का तो स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन आहे तर त्यांनी विरोध करायला पाहिजे होता. याचा अर्थ JNUच्या प्राध्यापकांनी सांगितलेली कमिटी ही पण खोटं बोलते आहे केला. आणि त्यामुळे माझं मत असं आहे की यामध्ये पूर्णपणे समर्थन होतं अजित अभ्यंकर, उमर खलीदच्या बरोबरीने. मिलिंद मराठे आपण अजित अभ्यंकरांचं उत्तर घेऊया याच्यावर. मिलिंद मराठे, अजित अभ्यंकर उत्तर देऊ इच्छितात. अजित अभ्यंकर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी, थांबतो, तो कार्यक्रम ऑर्गनाईज करणारा ग्रुप हा पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी VCची परवानगी, हे सगळी चर्चा 100 वेळा झालेली आहे. त्यांनी VCची परवानगी घेतली होती, ती आधी 15 मिनिटं नाकारली आणि तिथं ABPBचे विद्यार्थी अचानकपणे आले.
तिथं गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळामध्ये जे अनेक विद्यार्थी जमले, तो स्टुडंट काउन्सिलचा लीडर होता, कॅम्पसवरती होता, तर त्याने तिथं असणं अपेक्षित होतं आणि त्याच्यामुळे तो तिथं होता. आणि तिथं जे काय झालं आणि तिथं जो काय नकाशा तुम्ही लावलेला आहात तो नकाशा त्यांनी लावलेला नव्हता. तो नकाशा मुळात डॉक्टर आहे का खरा आहे हे सुद्धा तपासून बघण्याची आता गरज आहे, कारण तो व्हिडिओज मुळामध्ये डॉक्टर्ड आहे, परंतु त्याची तपासणी होईल. आणि अशा प्रकारचा नकाशा तिथं लावण्यासाठी कन्हैया कुमारची गरज नाही, कारण कन्हैया कुमार तो कार्यक्रमच ऑर्गनाईज केलेला नव्हता. तो तिथं स्टुडंट काउन्सिलचा लीडर म्हणून त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये उपस्थित झाला आणि तिथं गोंधळ झाला, तिथं घोषणांचा क्रम सुरू झाला. त्यामुळे तिथं उपस्थित असणारा प्रत्येक जण ही घोषणा देत होता. अशा प्रकारचा शोध जो आपण लावता आहात हा वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही. आणि उलट कन्हैया कुमारने जे भाषण केलं त्याच्यामधून सुद्धा स्पष्ट दिसतंय की अशा प्रकारचं इंटेन्शन असलेला मनुष्य असं भाषण करणार नाही. तो ज्या पक्षाचा किंवा ज्या विचाराच्या विद्यार्थी संघटनेचा आहे त्या विद्यार्थी संघटनेनी किंवा डाव्या ज्यांना तुम्ही ज्यांच्याबद्दल आता डावे म्हणून बोलताय, SFI असेल, AISF असेल, या विद्यार्थ्यांनी ही भूमिका कधीच घेतलेली नाही. आणि मकबूल भटवर जे काय तुम्ही सांगताय त्यांचे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याचा कन्हैया कुमारचा काही संबंध नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो, मकबूल हटला फाशी दिली योग्य झालं त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत नाहीये, तेव्हा हा चर्चेचा विषयच नाहीये. तुम्ही नाही ते विषय मिलिंद मराठे मुद्दामून तू एक काहीतरी संधी निर्माण करून जे आरोपित करताय ते कथित आहेत, त्याला सत्याचा काही आधार नाही. मिलिंद मराठे, याच्या उत्तरादाखल तुम्ही बोलताना फक्त आणखीन एका गोष्टीचं स्पष्टीकरण करा. आपण मकबूल हट आणि अफजल गुरु यांच्याबद्दल बोलतोय, परंतु इथं तर तुमच्याच JNU मधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं वृत्त आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण कसं करणार, त्याबद्दल आपण काय बोलणार, या दोन्हीच्या उत्तरावर मिलिंद मराठे. विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत यामधली जी माहिती आहे त्याबद्दलचं विद्यार्थी परिषदेचं ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं आहे. विद्यार्थी परिषदेच्या 3 विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेकडे चर्चा करून या सगळ्या प्रकरणात एकूण JNUला बंद करा या प्रकारचा जो एक माहोल किंवा एक वातावरण उत्पन्न झालं त्या विषयाला त्यांनी विरोध केला होता. त्यांनी कुठल्याही प्रकारे ज्या मूळ कारणाकरता हा विरोध झाला तो केला नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थी परिषदेने कधीही संपूर्ण JNU बंद करा असं म्हटलेलं नाही. आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की JNU मधल्या ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, ज्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचं समर्थन त्याला होतं, त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. जे 8 लोक JNUच्या व्हाईस चान्सलरच्या कमिटीने केले त्यांना केलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी जे राजीनामा दिला ही जी बातमी आहे ही राजीनामा दिल्याची बातमी चुकीची आहे. त्यांनी जी नाराजी दाखवली विद्यार्थी परिषदेकडे ती अशा करता दाखवली की या सगळ्या वातावरणामध्ये एकूणच शटडाऊन JNU इज अँटी नॅशनल असं जे वातावरण सगळ्या समाज माध्यमामध्ये झालं त्याच्याबद्दल त्यांनी तीव्रपणे नाराजी दाखवली आणि त्याचा विद्यार्थी परिषदेलाही समर्थन आहे. आम्ही कधीही JNU हे सगळे अँटी नॅशनल आहेत असं म्हटलेलं नाही, पण तरी सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यांची नाराजी ही या शटडाऊन JNU या विषयामध्ये होती. त्याची कृपा करून गल्लत त्यांना या राष्ट्रद्रोहाबद्दलच्या विद्यार्थी परिषदेने केलेल्या आरोपाबद्दलच विरोध होता असं जे वातावरण दाखवलं जाते ते 100% चुकीचं आहे. त्यांचा मुद्दा हा शटडाऊन JNUच्या बाबतीतला नाराजगीचा होता. आणि जो विद्यार्थी परिषदेचंही म्हणणं आहे की शटडाऊन JNU हा एक समाज माध्यमातून उमटलेला सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा आक्रोश आहे, त्यातल्या निटिकिटीज त्यांना माहीत नाहीत आणि याचं विद्यार्थी परिषदेने कधीही समर्थन केलेलं नाही. JNU इज अँटी नॅशनल. अजित अभ्यंकर, इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचं पत्र जे प्रकाशित झालेलं आहे त्यांनी दिलेलं ते देशाने वाचलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटले तुम्ही ज्या प्रकारे ही घटना हाताळलीत, घटना झाली नाही असं ते म्हणत नाहीत, परंतु घटना ज्यांच्यावरती तुम्ही आरोपित केलेली आहे आणि सरसकट डाव्या संघटनांवरती तुम्ही ज्या पद्धतीनं आरोप करत सुटलेले आहात त्यामुळे आणि सरकारने ज्या पद्धतीने हा विषय हाताळला त्यामुळे ते व्यथित झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला अशा प्रकारचं पत्र ते प्रकाशित झालेलं आहे. तेव्हा तुमचा डाव्या विद्यार्थी संघटनांना सरसकटपणे दोषी धरण्याचा जो काही सगळा प्रकार सुरू आहे आणि जेच त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे सगळं करण्यामागचं, तो त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ज्याच्यामध्ये कन्हैया कुमारला गोवण्याचा जो मुद्दा आहे किंवा निरपराध लोकांना गोवण्याचा जो मुद्दा आहे तो त्याच्याशी संबंधित. मिलिंद मराठे, ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटंसं उत्तर तुमच्याकडून. मिलिंद मराठे,
हा तुम्हाला या त्यांच्या स्पष्टीकरणावर काही उत्तर द्यायचं आहे, काही मुद्दा मांडायचा आहे? नाही, मुद्दा मला तेच सांगायचं आहे की ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं गेलं, पोलिसांची ज्या प्रकारची ऍक्शन झाली, ज्याच्यावर जो एक आउटरेज आला, त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांचं मुख्य म्हणणं हे जेएनयू बद्दल जो एक राग उत्पन्न झाला तो होता. आपण पण चर्चा त्यांनी त्याच कधी- मुद्द्यावर येते. जी- सुंदर कुलकर्णी, जी घटना मला आणि विद्यार्थी परिषदेने जो एफआयआर मिलिंदजी कुठलाही मिलिंदजी आक्षेप तुमच्याकडे व्यक्त येतो थोड्या क्षणात. सुंदर, मिलिंदजी आणि अभ्यंकर ह्यांचं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणाला सुरुवातीला, म्हणजे एक भारतात एक वैचारिक फाळणी झालेली आहे आणि आज कम्युनिस्ट, BJP आणि संघ परिवार ते राष्ट्रविरोधी, राष्ट्रद्रोही आहेत असं ते समजतात आणि भाजप आणि संघ परिवार कम्युनिस्ट हे राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रद्रोही असे समजतात. एक्झॅक्टली. म्हणजे ही आजची शोकांतिका आहे. खरं म्हणजे मी अभ्यंकरांचं ऐकत होतो, सबंध डाव्यांचं बचाव करण्याची जी प्रवृत्ती आहे ती चुकीची आहे. कारण आज भारतात डावे आणि डावे आहेत. एक उजवे डावे आहेत, डावे आहेत आणि अतिरेकी डावे आहेत. जे अतिरेकी डावे आहेत, अतिरेकी उजवे पण आहेत, उजवे पण आहेत, पण अतिरेकी डावे जे आहेत, माओवादी, नक्षलवादी, तुम्ही त्यांचं साहित्य वाचा, त्यांचा भारताच्या घटनेत विश्वास नाही, कॉन्स्टिट्यूशनमध्ये विश्वास नाही, राष्ट्रगीतावर विश्वास नाही, राष्ट्रगीतावर विश्वास ध्वज नाही, नकोय. भारताच्या युनिटीमध्ये त्यांचा विश्वास नाही. म्हणून जे डावे आहेत, अभ्यंकर सारखे, CPMचे, CPIचे, त्यांनी स्पष्टपणे नक्षलवादी आणि माओवादी यांचा त्यांनी धिक्कार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे संघ परिवारचे जे आहेत, त्यांनी सर्व डाव्यांवर आरोप न करता, डाव्यांनी पण जे काही म्हणजे CPI, CPMचा त्यांनी काही चुका असतील, पण सबंध डाव्यांवर राष्ट्रविरोधी हा जो लेबल लावण्याचा एक पद्धत झालेली आहे, ही चुकीची आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की भारतात संवादहीनता, सार्थक प्रामाणिक संवादहीनता ही अनेक समस्यांचा मूळ आहे. दोन देशांच्या सीमारेषांमध्ये जशी एक नो मॅन्स लँड असते, तशी चर्चेची दोन्ही मुद्दे अभिनिवेश बाजूला ठेवून चर्चेची नो मॅन्स लँड कुठे आहे का, एका ब्रेक नंतर पाहूया आणि अजित अभ्यंकर यावर काय उत्तर देणार ते पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय देशद्रोहाची सीमारेषा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.